सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा सुरू आहे ती बिनविरोधची. बिनविरोध हा शब्द तसा काही नवीन नाही. महाराष्ट्रात विधिमंडळामध्ये अनेक आमदार, मुख्यतः परिषदेचे, हे बिनविरोध अनेक वर्ष निवडून येत राहिलेले आहेत. म्हणजे साधारण 6-7 दशकं ही परंपरा कायम राहिलेली आहे. मात्र तिथं निवडून येणारे आमदार हे लोकप्रतिनिधींमधून निवडून येतात, कारण ते परिषदेवर जाणार असतात. मुळात सभेला जाणारे आमदार बिनविरोध आले अशी शक्यता नाच्या बरोबरच असते. पण महापालिका निवडणुकांमध्ये अनेक नगरसेवक हे बिनविरोध निवडून येत आहेत आणि ते मुख्यतः सत्ताधारी पक्षांचे आहेत. त्यामुळे विरोधक थेटपणे आरोप करतायत 5 कोटी दिले, 10 कोटी दिले आणि उमेदवाराला अर्ज मागे घेण्यास सांगितलं गेलं, दबाव टाकला गेला, धमक्या दिल्या गेल्या, गुंडगिरी केली गेली, असेही आरोप होत आहेत. बरं, चला असं मानून चालू की हे सगळं झालं असेल, चुकीचं आहे, लोकशाहीसाठी म्हणून अत्यंत निंदनीय आहे, अगदी सगळं मान्य. तुम्ही आम्ही मतदार म्हणून काय करतो या परिस्थितीमध्ये? एखादीचा अर्ज भरला जातो उमेदवार म्हणून, आणि तोही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला. जर आपण त्या उमेदवाराच्या विरोधात 10, 12, 15 अगदी बोटावर मोजण्या इतपत जरी अर्ज आपण भरले तर ही परिस्थिती येईल का? नाही येणार. मग तुम्ही अपक्ष अर्ज भरा ना, भरायलाच हवे. मतदारांनी आता अर्ज भरायला हवे, तरच ही पद्धत सुधारेल. त्यामुळे येत्या निवडणुकीमध्ये आपण मतदारांनीच अर्ज भरायचे, 100 अर्ज भरा. कशी बिनविरोध होते ते बघा. व्हायला नको यासाठी काळजी तुम्हाला आम्हालाच घ्यावी लागेल, कारण आपणच लोकशाहीचे संरक्षक आहोत. जर आपण अशा स्वरूपाचं राजकारण होऊ दिलं आणि जास्तीत जास्त उमेदवार बिनविरोध निवडून येऊ दिले, तर मग तो नोटा कशाला हवा? नोटांवरच सगळं काही होईल. म्हणून आपल्याला मतदार म्हणून जागृत व्हावं लागेल. आणि जर आपण हे जागरूक झालो नाही आणि पुढच्या निवडणुकीत, म्हणजे जिल्हा परिषदेची निवडणूक तातडीनं जाहीर होणार आहे, त्या निवडणुकीमध्ये तुम्ही 10 पेक्षा जास्त अर्ज अपक्ष म्हणून भरले नाही तर असेच बिनविरोध निवडून येतील. लोकशाहीत विरोधकाला जागा असायला हवी आणि निवडणुकीतही कुणीच बिनविरोध येता कामा नये.